नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित सराव संच 25 मधील प्रश्न दुसरा आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत। चला सुरुवात करूया। प्रश्न दुसरा आहे पहा, खालील उदाहरणे सोडवा। त्यामध्ये पहिला जो आकडा आहे, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत। कमीत कमी असं ज्या ठिकाणी आपल्याला विचारलं असेल तिथे आपल्याला लसावी काढायचा आहे, कारण लसावीमध्ये लचा अर्थ लघुत्तम आहे आणि लघुत्तम म्हणजेच लहान, सगळ्यात कमी, कमीत कमी। आणि मसावी काढताना आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त असं विचारलं असेल तिथे मसावी काढायचा असतो, आणि ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी असा प्रश्न विचारला जाईल त्या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा असतो। हे आपण इथे नीट ध्यानात घ्यायचंय की जेणेकरून प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याचा बोध होणार आहे। आणि म्हणून इथे हे ध्यानात ठेवा की कमीत कमी विचारला असेल तर लसावी काढा, जास्तीत जास्त विचारला असेल तर मसावी काढा। तर यामध्ये आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत 20 आणि 25 या दोन संख्यांचा आपण इथे लसावी काढणार आहोत। पहा, यामध्ये कमीत कमी संख्या म्हणजेच लसावी 20 व 25 चा लसावी काढू। तर 20 चे विभाज्य लिहिलेले आहेत 20, 40, 60, 80, 100, 120, 140। 20 चे विभाज्य म्हणजे 20 चा पाढा लिहिलेला आहे। 25 चे विभाज्य 25, 50, 75, 100, 125, 150 म्हणजे 25 चा पाढा लिहिलेला आहे। यामध्ये आपण दोघांच्या यादीमध्ये सामायिक विभाज्य दोन्ही ठिकाणी असणारी संख्या ती आहे 100, म्हणजे सामायिक विभाज्य 100 सापडलेला आहे आपल्याला। आणि जो सामायिक विभाज्य असतो लहान, सगळ्यात पहिला सामायिक विभाज्य तोच त्यांचा लसावी असतो, म्हणजे या ठिकाणी 20 आणि 25 यांचा लसावी हा 100 आलेला आहे। तर हेच आपलं उत्तर असणार आहे। आपल्याला त्या शाळेतील कमीत कमी मुलांची संख्या विचारलेली आहे, तर याप्रमाणे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो। त्या शाळेत कमीत कमी 100 मुले आहेत। अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला जो आहे शाब्दिक उदाहरणातला तो आपल्याला सोडवता येईल। प्रश्न दुसरा आपण समजून घेऊ, काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। वीणाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत। तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत। इथे सुद्धा तुम्हाला कमीत कमी असं विचारलेलं आहे, कमीत कमी काढायचंय। तर या ठिकाणी तीन संख्या दिल्यात आपल्याला 16, 24 आणि 40 या तीन संख्यांचा लसावी काढणं अपेक्षित आहे। या पद्धतीने आपण त्याचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो। कमीत कमी मण्यांची संख्या म्हणजे लसावीने मिळेल, आणि म्हणून आपण 16, 24 व 40 या तीन संख्यांचा लसावी काढू। तर ते 16चे विभाज्य जे आहेत ते लिहिलेले आहेत। पहा, 16च्या विभाज्यांची यादी जास्त लांब केलेली दिसते। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस 24 आणि 40चे विभाज्य लिहिले त्यावेळेस यामध्ये आपल्याला आढळून येतं की सामायिक विभाज्यच सापडत नाही। 16 10 160 होतात, त्याच्या पुढे आपल्याला त्याची यादी वाढवावी लागते, तेव्हा 240 ही संख्या आपल्याला सामायिक असलेली पाहायला मिळते। म्हणजे सामायिक विभाज्य सापडला नाही, म्हणून या तिघामध्ये सगळ्यात लहान जी संख्या आहे 16, 24 आणि 40 यातली लहान संख्या कोणती आहे? 16। तर या 16च्या विभाज्याची यादी आपण पुढे आणखी वाढवलेली आहे। ज्या वेळेस आपल्याला सामायिक विभाज्य सापडत नसेल त्यावेळेस दिलेल्या संख्यामधील सर्वात लहान संख्यांच्या विभाज्याची यादी पुढे पुढे वाढवायची। आता पुढे वाढवायची म्हणजे काय करायचंय, 10 पर्यंत तर आपण पाढा त्या ठिकाणी लिहिलंच असतो आहे की नाही। आता पुढे वाढवायची म्हणजे 11 ने गुणायचं त्या संख्येला। 16ला 11 ने गुणून 176 मिळाले, त्यानंतर 16ला 12 ने गुणून 192 मिळाले, 16ला 13 ने गुणून 208 मिळाले, 16ला 14 ने गुणून 224 मिळाले, आणि 16ला 15 ने गुणून 240 मिळाले, 16ला 16 ने गुणून 256 मिळाले। म्हणजे अशा प्रकारे क्रमाने आपण संख्या घेऊन त्याने गुणून ती विभाज्यांची यादी पुढे पुढे वाढवू शकतो। तर याप्रमाणे 24चे विभाज्य लिहिलेत, 40चे विभाज्य लिहिलेले आहेत 40, 80, 120, 160, 200, 240, आणि यामध्ये आपल्याला सामायिक आता सापडलाय 240। तर या ठिकाणी सामायिक विभाज्य जो आहे तो आहे 240।
हा पहिला एकच सामायिक विभाज्य आपल्याला मिळतोय आणि तो सर्वात लहान असणारा आहे. सर्वात लहान सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी बरोबर 240. तर हेच आपलं उत्तर असणार आहे. विणाजवळ कमीत कमी 240 मणी आहेत. म्हणजे विणाने जे काही मणी माळ बनवण्यासाठी मणी वापरलेले आहेत ते 240 इतके असणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते. तर इथे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कमीत कमी लाडू विचारलेले आहेत 3 डब्यातले मिळून. तर आधी आपल्याला एका डब्यातले लाडू काढावे लागतील आणि मग एका डब्यातले लाडूंची संख्या जी येईल त्याला 3 ने गुणून तुम्हाला तिन्ही डब्यातल्या लाडूंची संख्या मिळेल. म्हणजे एका डब्यातील लाडू काढण्यासाठी कमीत कमी लाडू काढण्यासाठी आपल्याला 20, 24 आणि 12 या 3 संख्यांचा लसावी काढणं अपेक्षित आहे. तर याप्रमाणे एका डब्यातील कमीत कमी लाडू लसावीने मिळतील म्हणून 20, 24 व 12 यांचा लसावी काढू. तर 20चे विभाज्य म्हणजे 20चा पाडा 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200 डॅश डॅश केले पुढं. 24चे विभाज्य 24, 48, 72, 96, 120, 144, 168, 192 या सगळ्या संख्यांना 24ने पूर्ण भाग जातो म्हणून त्याला 24चे विभाज्य म्हणतात. 12चे विभाज्य 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120 10 पर्यंत त्या ठिकाणी तो पाडा पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर आपल्याला सामायिक दिसेल पहा. इथे 120 ही संख्या आहे, इथे सुद्धा 120 आहेत आणि इथे सुद्धा 120 आहेत. त्याच्या आधी कोणतीही संख्या तुम्हाला सामायिक दिसत नाहीये. तर 120 हा आपला सामायिक असलेला विभाज्य सापडलेला आहे आणि तोच तुमचा लसावी असणार आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी बरोबर 120. तर ही जी संख्या आली आता 120 ही तुम्हाला एका डब्यातील लाडूंची संख्या मिळालेली आहे आणि ती असणार आहे 120. एका डब्यातील लाडूंची संख्या बरोबर 120. 3 डबे आहेत, तिन्ही डब्यात समान लाडू आहेत. लाडूंची संख्या समान असल्यामुळे आपण 120ला 3 ने गुणू शकतो. 120 गुणिले 3 म्हणजेच 3 गुणिले 0 0, 3 दुने 6 आणि 3 एक 3. तर 360 हे उत्तर मिळालेलं आहे पहा. तिन्ही डब्यात मिळून एकूण कमीत कमी लाडू बरोबर 360. 360 लाडू त्या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तिसरा जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. प्रश्न चौथा समजून घेऊ. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केले तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होणार आहेत. तर चालू केल्यानंतर सगळे सुरुवातीला हिरवे झाले परंतु त्यांचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे ते मागे पुढे होतील आणि पुन्हा एक वेळ अशी येईल कमीत कमी सेकंदानंतर की त्या ठिकाणी ते सारख्याच रंगाचे होतील तिन्ही चौकातील सिग्नल. तर इथे सुद्धा आपल्याला 60, 120 आणि 24 या 3 संख्यांचा लसावी काढणं गरजेचं आहे. कारण कमीत कमी वेळेमध्ये ते पुन्हा तिथे तुम्हाला एकत्र आलेले दिसतील, एकाच प्रकारचे झालेले दिसतील आणि म्हणून इथे आपण या 3 संख्यांचा लसावी काढणार आहोत. तिन्ही सिग्नल एकाच वेळी हिरवे होण्यासाठी तिघांच्या कालावधीचा लसावी काढावा लागेल. मग याप्रमाणे 60, 120 आणि 24 या 3 संख्यांचा लसावी काढण्यासाठी आपण त्यांचे विभाज्य लिहू. 60चे विभाज्य 60, 120, 180, 240 आणि 300 पुढे डॅश डॅश केलंय मी. 120चे विभाज्य 120, 240 12चा पाडा लिहिलाय पहा. 12, 24, 36, 48 आणि त्यापुढे 1 1 0 वाढवलाय आहे की नाही. 24चे विभाज्य 24, 48, 72, 96, 120, 144, 168 टिंब. ज्यावेळेस आपल्याला एक सामायिक असलेली संख्या सापडेल त्यावेळेस आपण यादी खूप लांब वाढवण्याची आवश्यकता नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला सामायिक विभाज्य सापडणार नाही त्यावेळेस तुम्हाला यादी पुढे पुढे आणखी न्यावी लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. उदाहरणं सोडवत असताना आपल्याला
त्या ठिकाणी अंदाज घ्यायचा आहे की सामायिक कोणी सापडतंय का, इथे लगेच अंदाज येतो बा 120 आहे तिथे, इथे 120 आहेत आणि इथे 120 आले, म्हणून आता आपण पुढे आणखी जास्त यादी वाढवण्याची काही आवश्यकता नाही आहे. सामायिक विभाज्य तुम्हाला 120 सापडलेला आहे आणि म्हणजेच तो तुमचा लसावी असणार आहे. या 3 संख्यांचा लसावी बरोबर 120. तर 120 सेकंदाने तिन्ही सिग्नल 120 सेकंदाने पुन्हा एकाच वेळी हिरवे होतील, हे आपलं उत्तर आहे. 120 सेकंदाने पुन्हा तिन्ही सिग्नल एकाच वेळी हिरवे होतील. 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिट, एका मिनिटाचे 60 सेकंद असतात, म्हणजे 2 मिनिटानंतर हा तुमचा तिन्ही चौकातले सिग्नल एकाच वेळी हिरवे होणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 13/45 व 22/75 या व्यवहारी अपूर्णांकांचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा. सममूल्य म्हणजे समान किंमत असलेले आणि समच्छेद म्हणजे दोघांचे छेद समान करायचे व त्यांची बेरीज करा. आता बेरीज करताना आपल्याला माहितीच आहे की अपूर्णांकांचे छेद समान केल्याशिवाय आपल्याला बेरीज करताच येत नाही. तर त्यासाठी एक लसावी काढण्याची पद्धत आहे पहा, की या पद्धतीने सुद्धा आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करता येतात. आपण पाठीमागे पाहिले की आपण एकमेकाचे पाय धरत असतो, आहे की नाही, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याचे पाय म्हणजे 75 ने गुणायचं, दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याचे पाय म्हणजे 45 ने गुणायचं. तर ही पद्धत न वापरता इथे आपण लसावीची पद्धत वापरायची आहे. काय आहे ही पद्धत, तर या पद्धतीमध्ये दोन्ही अपूर्णांकाच्या छेदांचा लसावी काढायचा आहे आपल्याला आधी. म्हणजे इथे 45 व 75 यांचा आपण आधी लसावी काढणार आहोत. वरील अपूर्णांकांचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधण्यासाठी त्यांच्या छेदांचा म्हणजेच 45 व 75चा लसावी काढावा लागेल. ही अपूर्णांकांची बेरीज करण्याची आणखी एक पद्धत आहे, ज्यामध्ये छेदांचा लसावी काढून मग जो लसावी येईल तितके छेद असलेले अपूर्णांक आपल्याला बनवावे लागतात. त्यासाठी या अपूर्णांकाला योग्य त्या संख्येने आपल्याला गुणावं लागतं. तर इथे आपण 45 आणि 75 या 2 संख्यांचा लसावी आधी शोधूयात. 45चे विभाज्य 45, 90, 135, 180, 225, 270, 315, 360 टिंबटिंब. 75चे विभाज्य 75, 150, 225, 300, 375 डॅश डॅश. सामायिक विभाज्य पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतोय 225 दोन्ही ठिकाणी आहेत, म्हणजे 225 हा सामायिक विभाज्य सापडलेला आहे. तोच लहान आहे सगळ्यामध्ये, म्हणजेच तो लसावी असणार आहे. 225 हा या 2 संख्यांचा लसावी आला. म्हणजे आता आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचा छेद किती करायचा आहे, 225 करायचा आहे. जितका लसावी येईल छेदांचा तितकाच छेद दोन्ही अपूर्णांकांचा करण्यासाठी आपल्याला इथे पहा त्या अपूर्णांकाला योग्य त्या संख्येने गुणावं लागेल. आता याचा छेद 45 आहे, तर 45चे विभाज्य जर आपण बघितले तर 45च्या पाड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 नंबरला 225 आलेले आहेत. म्हणजे 45ला कितीने गुणावं लागेल आपल्याला, 5 ने गुणावं लागेल आणि अंशाला पण 5 ने. म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे 13/45 याला आपण 5 ने गुणणार आहोत. का, कारण 45च्या विभाज्याच्या यादीमध्ये 5 नंबरला 225 आलेले आहेत, म्हणून या पहिल्या अपूर्णांकाला आपण 5 ने गुणूयात. 13 गुणिले 5 13×5 65, 45 गुणिले 5 225. तर याचा छेद 225 झाला आहे पहा, जो आपला लसावी आलेला आहे. जितका लसावी येईल तितका छेद या प्रत्येक अपूर्णांकाचा करायचा आहे आणि त्यासाठी त्याला योग्य त्या संख्येने गुणायचं आहे. 22/75ला 3 ने गुणायचं आहे, कारण का तर 75च्या या विभाजनच्या यादीमध्ये पहा 1, 2, 3 नंबरला तुमचा लसावी येतोय किती, 225, म्हणून 3 ने इथे आपण गुणणार आहोत. 22/75ला 22 गुणिले 3 66, 75 गुणिले 3 225. तर 13/45चा सममूल्य अपूर्णांक मिळाला 65/225 आणि 22/75चा सममूल्य अपूर्णांक मिळाला 66/225. दोघांचे छेद समान झालेले आहेत, म्हणजे आता आपण त्यांची बेरीज करू शकतो. छेद समान असल्यानंतर फक्त अंशांची आपल्याला बेरीज करायची असते. 65/225 अधिक 66/225 बरोबर याचा पहिल्याचा अंश 65 अधिक दुसऱ्याचा अंश 66 आणि छेदात 225 एकदाच लिहायचे. 65 अधिक 66ची बेरीज 131 होईल छेद 225. म्हणजे आपल्या बेरजेचं उत्तर आलेलं आहे 131/225. तर आपला 2 प्रश्न विचारले. सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा असं म्हटलंय. तर पहिला सममूल्य समच्छेद अपूर्णांक 65/225 आणि दुसरा 66/225 आणि बेरजेचं उत्तर आपलं असणार आहे 131/225. तर अशा पद्धतीने सराव संच 25 मधील सर्व शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी मी सोडून दाखवलेली आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायचं आहे आणि ही जी काही सर्व उदाहरणे आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची। त्यासाठी व्हिडिओ मध्ये स्टॉप करून पॉज करून थांबवून आपण ही सर्व उदाहरणे आपल्या वहीमध्ये लिहू शकतो। धन्यवाद।